हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू सायन टेक चॅनल. आपण क्वेश्चन आणि आन्सर सिरीज स्टार्ट केली CS2 ची. त्यातला हा युनिट आहे नेटवर्किंग टेक्नॉलॉजी. तर यातला आपण बघूयात आता 18 मार्क्स साठी हा युनिट आहे. यातले क्वेश्चन आणि आन्सर आपण बघू. क्वेश्चन ऑलरेडी मी टाकलेले आहेत, लिंक डिस्क्रिप्शन ब्लॉक मध्ये दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलवर बाकीच्या सगळ्या व्हिडिओची आणि PDF ची लिंक आहे. तर आपण बघूयात आता नेटवर्क टेक्नॉलॉजीचा फर्स्ट क्वेश्चन असतो तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडियावर. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. मग किती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? कोणतेही 3 कॅरेक्टरिस्टिक्स विचारतील. ओके, तुम्ही बघू शकता इथे विचारले कॉस्ट ऑफ मीडिया, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स, बँडविड्थ, खाली अटेन्युएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स असे क्वेश्चन्स असतील. तर आपण 6च्या 6 कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात आपण. आणि कोणत्या कोणत्या आहेत तेही बघूयात. पहिला आहे कॉस्ट ऑफ मीडिया. मग तुम्हाला एका मार्कासाठी एक कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचं. तर मग त्यामध्ये तुम्ही काय पॉईंट लिहायला पाहिजे? तर पहिला पॉईंट कॉस्ट ऑफ मीडिया मध्ये असलं पाहिजे की द कॉस्ट ऑफ मीडिया मस्ट बी कन्सिडर्ड बिफोर इन्स्टॉलेशन ऑर बिफोर डिझायनिंग. आपण जेव्हा एखादं नेटवर्क इन्स्टॉल करणार आहात त्यापूर्वी त्याची कॉस्टिंग डिसाइड करणं, इट इज नथिंग बट अ कॉस्ट ऑफ मीडिया. मग ती कशावर डिपेंड आहे? तर 2 प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे. फर्स्ट इज युजर पर ऍप्लिकेशन, दुसरं आहे स्टँडर्ड ऑफ रिसोर्सेस. म्हणजे आपण जर एखादं नेटवर्क बिल्ड करणार आहोत किंवा आपण स्वतःचे एखादं जिओ सारखं नेटवर्क इन्स्टॉल करणार आहोत, तर त्यासाठी आपण पहिलं कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केलं पाहिजे कॉस्ट ऑफ मीडिया. म्हणजे किती कॉस्ट लागणार आहे आपलं नेटवर्क बिल्ड करण्यासाठी. आणि ती कॉस्टिंग आपण कशावर काढणार की आपलं जे काही नेटवर्क आहे ते किती युजर यूज करणार आहे त्या एरियामध्ये, आणि तिथे स्टँडर्ड ऑफ रिसोर्सेस काय असतील ह्याच्यावर डिपेंड असते. तुम्हाला हे 2 पॉईंट लिहायचे. त्यानंतर इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट मध्ये तुम्हाला काय लिहायचंय की इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट मध्ये काय की ऍक्च्युअल फिजिकल लेआउट ऑफ अ नेटवर्क. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं प्रिपेअर. आता कॉस्ट ऑफ मीडियम ते एका रूम मध्ये डिसाईड करू शकतो, पण इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट मध्ये काय होतं की फिजिकल लेआउट ऑफ नेटवर्क फाइंड आउट करणं आणि त्यानंतर इस्टिमेट करणं की कॉस्ट ऑफ केबल आणि कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन किती असणं. ओके, आणि ही नेहमी जास्त असते मित्रांनो. ठीक आहे, इन्स्टॉलेशन ऑलवेज एक्सिड होते. ही कॉस्टिंग नेहमी, आपण जर फॉर एक्झाम्पल 10 लाख आधी गृहीत धरली असेल, ती मोर दॅन 10 लाखच लागणार तुम्हाला इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट मध्ये. तुम्हाला हे लिहायचं. ठीक आहे, नेक्स्ट इज बँडविड्थ. व्हॉट इज मीन बाय बँडविड्थ? मेजरमेंट ऑफ और मेजर ऑफ कॅपॅसिटी ऑफ मीडियम टू ट्रान्समिट अ डेटा. ओके, एखादा डेटा ट्रान्समिट करतोय, एखादं केबल आहे, फॉर एक्झाम्पल आपण वायर्ड केबल बद्दल बोलतो. ओके, आता 2 प्रकारचे केबल्स असतात, 2 प्रकारचे नेटवर्क असतात. एक असतं वायर्ड नेटवर्क आणि दुसरं असतं वायरलेस नेटवर्क. आता वायर्ड नेटवर्क बद्दल मी सांगू शकते तुम्हाला सध्या बँडविड्थ मध्ये की मेजरमेंट ऑफ कॅपॅसिटी ऑफ मीडियम, एका मीडियमची. मग एखादा वायर असेल तर A पॉईंटहून B पॉईंटला जर डेटा ट्रान्सफर होत असेल तर एका A पासून B पर्यंत जाण्यासाठी जी त्या केबलची डेटा ट्रान्समिट करण्याची कॅपॅसिटी आहे, इट इज कॉल्ड बँडविड्थ. बँडविड्थ इज नथिंग बट अ कॅपॅसिटी ऑफ मीडियम टू ट्रान्समिट अ डेटा. ओके, आणि ही सगळी डिपेंड कशावर असते? इट्स डिपेंड ऑन केबल लेंथ. ओके, म्हणजे लॉंग केबल असेल तर ट्रॅव्हलिंग करायला डेटाला हार्ड जातं, म्हणजे जितकं लांब केबल तेवढी कॅपॅसिटी कमी, जेवढं शॉर्ट केबल तेवढी कॅपॅसिटी जास्त. स्पीड तुमची जे काही डेटा ट्रान्सफर स्पीड बोलतो आपण त्याला म्हणणार आपण बँड विड्थ. मग ह्या बँडविड्थ 2 टाईपच्या असतात फ्रेंड्स. ओके, कोणत्या? पहिला आहे बेस बँड. बँड युजेस मध्ये तुम्हाला ते लिहायचं बेस बँड, आणि पहिलं बेस बँड आणि दुसरं आहे ब्रॉड बँड. ओके, मग बँड युजेस मध्ये त्या त्या बँडविड्थचे तुम्हाला टाइप्स एक्सप्लेन करायचे. मग आता कॅपॅसिटी ऑफ ट्रान्समिट डेटा होतोय. मग आता बेस बँड म्हणजे काय? एंटायर केबल कॅपॅसिटी टू ट्रान्समिट सिंगल मीडियम ऑर वन कम्युनिकेशन चॅनल. म्हणजे एका केबल मधून जर एकच चॅनल ट्रान्समिट होत असेल, इट इज कॉल्ड बेस बँड. ओके, फॉर एक्झाम्पल पूर्वी बघा दूरदर्शन चॅनल असायचं. मग आपल्या घरी जो केबल यायचा त्या केबल मधून एकच चॅनल आपल्या टीव्ही पर्यंत पोहोचायचं. म्हणजे एक एंटायर केबल कॅरी ओनली वन चॅनल, इट्स कॉल्ड बेस बँड. तर ब्रॉडबँड मध्ये काय, आता करंटली बघा आपल्याकडे जे टीव्ही केबल्स वगैरे असतात ते एकच केबल आले, पण आपल्याकडे चॅनल n नंबर ऑफ आहेत, थाउजंड्स ऑफ चॅनल आहे. म्हणजे एकच केबल आहे पण मल्टिपल चॅनल त्यातून कॅरी झालेत. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? ब्रॉडबँड इज इनेबल 2 or more communication channel to share the bandwidth of communication medium. म्हणजे एका केबल मधून जर मल्टिपल चॅनल ट्रान्समिट होत असेल तर ब्रॉडबँड, सिंगल होत असेल तर बेस बँड.
त्यानंतर आहे ॲटेन्युएशन. वीकनेस ऑफ अ सिग्नल इज कॉल्ड ॲटेन्युएशन. वीकनेस ऑफ अ सिग्नल इथे हेच राहिलंय. ओके, वीकनेस ऑफ अ सिग्नल इज कॉल्ड ॲटेन्युएशन. म्हणजे एखादं केबल जो ट्रान्समिट होतोय, ओके, आता तुम्ही जर खूप लांबून ट्रॅव्हलिंग करून आले, चालत आलात, तर तुम्ही जसं वीक होतात, तसंच जर केबल पण खूप लांबून लांबून ट्रॅव्हल करून येतात. मग जेव्हा तुमचं ए पॉईंट टू बी पॉईंट जर डेटा ट्रान्सफर करताय आणि त्या केबलची लेंथ जास्त असेल, ओके, तर ते सिग्नल बी पॉईंट पर्यंत पोहोचेपर्यंत वीक होऊन जातो. त्या विकनेसलाच म्हणतो आपण ॲटेन्युएशन, विकनेस ऑफ अ सिग्नल. है ना, कशामुळे होतं? ते ट्रॅव्हलिंगमुळे होते. कारण की जितकं जास्त ट्रॅव्हल करणार तो, तितका तो सिग्नल काय होणार? वीक होणार आहे. ठीक आहे. मग आता हे जे काही कशामुळे होतं, तर जेव्हा सिग्नल फार लांबून ट्रॅव्हल करतं, तर पार्ट ऑफ सिग्नल गेट ऍब्झॉर्ब होतो. ठीक आहे. आणि मेक द काय करतो, सिग्नलला मेक द सिग्नल वीक. ओके, असं लक्षात ठेवा. फाईन. बर, हे झालं ॲटेन्युएशन. ओके, ॲटेन्युएशन इज नथिंग बट अ वीकनेस ऑफ अ सिग्नल. जितकं ट्रॅव्हलिंग करणार सिग्नल तितकं वीक होणार. मग थोडा पार्ट ऑफ सिग्नल ऍब्झॉर्ब होणार आणि मेक द सिग्नल वीक. कशामुळे? जितकं जास्त ट्रॅव्हल करतो तेवढं. त्यामुळे व्हॉट इज मीन बाय EMI? इम्युनिटी फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. हे लक्षात ठेवा. बघा, इट नथिंग बट आउटसाइड, जो काही आउटसाइडचा नॉईस असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉईस म्हणजे काय, की आता जेव्हा केबल्स असे खूप सारे एकत्र आले, आपण बघतो आपल्या टेरिसवर वगैरे खूप सारे केबल्स आलेले असतात, है ना, बाहेरून जे काही केबल येतात, वायफायचे असू देत, टीव्ही नेटवर्कचे असू दे. मग हे जे केबल जर एकमेकांच्या जवळ असतील, तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉईस जनरेट करतात. मग हे नॉईस जनरेट झाल्यानंतर काय होतं? डिस्टर्ब द आपलं सिग्नल इन अ मीडियम. मग हे सिग्नल एकमेकांना काय करतात? डिस्टर्ब करतात. जसं आपण एका ठिकाणी खूप गर्दी असलेल्या ठिकाणी जर थांबलोय, तर खूप जण लोक जर बोलत असतील, तर आपल्याला कळत नाही आपल्याला कोण काय बोलतंय ते. ठीक आहे. ठीक आहे, आपला आवाज सुद्धा येत नाही. मग असंच असतं की ज्या ठिकाणी मल्टिपल केबल्स असतील, ते आउटसाइड इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉईस, तर त्यांचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉईस असतो डिस्टर्ब द सिग्नल इन अ मीडियम, इज कॉल्ड EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्समुळे काय होतं, तर डिफिकल्ट फॉर कम्प्युटर टू डिकोड द सिग्नल. म्हणजे जसं आपण काही ऐकू शकत नाही खूप गर्दीमध्ये, सिमिलरली आहे, जर असं इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉईसमुळे सिग्नल डिस्टर्ब होतात आणि कम्प्युटरला काही कळत नाही की काय मेसेज आला. ठीक आहे, डिकोड करायला त्याला इम्पॉसिबल जातं. याचं एक्झाम्पल आहे क्रॉसटॉक. कधी कधी बघा, आपण फोनवर कॉल वगैरे केल्यानंतर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकायला येतो, पण त्याला आपला आवाज जातच नाही. अननोन एखाद्या व्यक्तीचा क्रॉस कनेक्शन होतं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. ठीक आहे. हे 6 कॅरेक्टरिस्टिक आहेत तुमचे. कोणतेही 3 कॅरेक्टरिस्टिक तुम्ही पेपरमध्ये विचारले जातात, तुम्ही हे 6च्या 6 करून घ्यावे. ठीक आहे, हे एक्झाम मध्ये असतोच क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन कोएक्सियल केबल विथ सुटेबल डायग्राम. कोएक्सियल केबल डायग्राम आहे, कोएक्सियल केबल विथ सुटेबल डायग्राम असा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. तर यात तुम्ही काय लिहिणार आहे? तर इन कोएक्सियल, बघा, कोएक्सियल केबल असते. आता आपल्याकडे केबलचे टाइप्स येते आणि वायर्ड नेटवर्क मध्ये 3 केबल असतात, एक कोएक्सियल, एक ट्विस्टेड पेअर आणि एक फायबर ऑप्टिक केबल. त्यातला आपण बघतोय कोएक्सियल केबल. कोणता ना कोणता केबल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाईल, तर तुम्ही ते बघू शकता. तर कोएक्सियल केबल असू दे, कोणता केबल असू दे, आधी तुम्हाला डायग्राम काढायची. हे तुम्हाला कोएक्सियल केबल दिसेल. घरचा जो टीव्ही केबल असतो, दॅट इज युअर कोएक्सियल केबल. याला 4 लेअर आहेत. कोणते 4 लेअर आहेत? हा लास्टचा जो आउटर लेअर आहे, याला जॅकेट म्हणतो आपण. हा आउटर कंडक्टर, ओके, हा इन्सुलेटर आहे आणि हा इनर कंडक्टर. याला कोएक्सियल का म्हणतात? ओके, टू कंडक्टर, पहिलं तर डेफिनेशन असते की टू कंडक्टर शेअर द कॉमन एक्सिस. आता कोणते 2 कंडक्टर? हा बघा, आउटर कंडक्टर आणि इनर कंडक्टर. ऍक्च्युअल सिग्नल कॅरी कोण करते? तुमचा इनर कंडक्टर. आणि हा आउटर कंडक्टर. हे दोघांचा जर तुम्ही ऍक्सिस पाहिला, ओके, तर एकच ऍक्सिस असतो. ठीक आहे. इनर कंडक्टर आणि आउटर कंडक्टर एकाच ऍक्सिसवर आहेत, एकाच लाईन मध्ये आहेत, म्हणून याला काय म्हणतात? कोएक्सियल केबल म्हणतात. ठीक आहे. आणि नंतर आता कोएक्सियल केबलची डायग्राम काढायची. आता डायग्राम इकडलं केबल असू दे, कोणतं केबल असू दे, डायग्राम काढायची. नंतर त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं की त्या डायग्राम मध्ये काय काय आहे. तर याच्यामध्ये आउटर लेअर कोणता आहे? जॅकेट. ओके, लास्टचा लेअर कोणता आहे? प्लास्टिक जॅकेट. प्रोटेक्ट करतो कशासाठी? पासून? डॅमेज पासून प्रोटेक्ट करतो. कोणत्या मटेरियलचा बनलेला असतो? तो प्लास्टिक मटेरियलचा बनलेला आहे. ओके, जॅकेट मेड अप ऑफ प्लास्टिक मटेरियल विच प्रोटेक्ट फ्रॉम द आउटर इन्व्हायरमेंट और आउटर डॅमेज. ओके, हा कव्हर करतोय प्लास्टिकचा लेअर.
मग आता हे जॅकेट लेअर तिन्ही केबलमध्ये आहे, युटीपी मध्ये पण आहे, सॉरी ट्विस्टेड पेअर केबलमध्ये पण आहे आणि फायबर ऑप्टिक केबलमध्ये आहे, म्हणून तुम्हाला हा पहिला पॉईंट सांगितला. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा सेंटर कंडक्टर. ओके, आता हा तुमचा जो काही कंडक्टर आहे, इनर कंडक्टर, तो कशाने बनलेला आहे? कॉपर. कंडक्टर आहे म्हणजे तो काय करणार? इलेक्ट्रिक सिग्नल कॅरी करणार. इलेक्ट्रिक सिग्नल कॅरी करतोय म्हणजे त्याला सॉलिड एखादा कॉपर केबल असू शकतो किंवा एखादा मेटलचा केबल म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर एक तर मेटल वायर असतो किंवा स्ट्रँडेड वायर असतो. स्ट्रँडेड वायर म्हणजे थिन एकदम बारीक असा कॉपरचा वायर असतो. ठीक आहे. आपला जर टीव्ही केबल जर पाहिला तुम्ही, तर एक सिंगल छोटासा केबल आलेला असतो, दॅट इज युअर सेंटर कंडक्टर. मग आता सेंटर कंडक्टर बद्दल काही नाही, जसं जॅकेट बद्दल सांगितलं की प्लास्टिक आहे, प्रोटेक्शन फ्रॉम आउटर इन्व्हायरमेंट आहे ना, की धूळ, पाऊस, पाणी त्याच्यामुळे खराब होणे म्हणून. सेंटर कंडक्टर कोणत्या मटेरियलचा बनलाय? तो सॉलिड कॉपरचा बनलेला आहे. ओके. किंवा त्याला स्टँडर्ड वायर्स आहे. त्याचं काम काय? ऍक्च्युअल सिग्नल कॅरी करतो. मग जो तुमचा आउटर कंडक्टर आहे ना, आउटर कंडक्टर इथे दिसतोय तुम्हाला, हा बारीक बारीक असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर. तर तो जो काही आउटर कंडक्टर आहे तो कशाने बनलाय? ब्रेडेड वायर. ब्रेडेड वायर म्हणजे काय? कसं वेणीसारखा वायर बनवलेला आहे, बारीक बारीक छोटे छोटे कॉपरचे मेटल फॉईल असतील किंवा कॉपर असतील. ओके, याने बनलेला आहे. तुम्ही ते सांगू शकता. आता याचं काय काम आहे? ज्यावेळेस दोन दोन कंडक्टरची काय गरज आहे? जेव्हा सेंटर कंडक्टर सिग्नल कॅरी करतो आणि सेंटर कंडक्टरमुळे काय होतं, तुमचं जे काही सिग्नल है ना, एक मिनिट, हा तुमचा जो काही सेंटर कंडक्टर आहे इथून सिग्नल काहीतरी कॅरी करतो, त्यावेळेस ज्यावेळेस तुमचा सिग्नल कॅरी करतोय तो, तर त्यावेळेस सिग्नल ज्यावेळेस बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, हिटमुळे सिग्नल काय होतात, ईएमआय इफेक्टमुळे सिग्नल बाहेर पडतात. मग बाहेर पडल्यानंतर ते या इन्सुलेटर मधून जरी बाहेर पडले, तर हा तुमचा जो आउटर कंडक्टर आहे हा त्यांना बाहेर जाऊ देत नाही. आणि ते इतकं बारीक बारीक अशा थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं त्या मेटल फॉईलचं, त्यांना जेणेकरून काय होतं, तुमचं सिग्नल आउटसाईडला जाऊ देत नाही. म्हणून हे आउटर कंडक्टर वर्क लाईक अ शिल्ड. आउटर कंडक्टर तुमचा जो काही काम करतो तो कशासारखं काम करतोय? शिल्ड सारखा काम करतोय. मग इट इज कॉल्ड अ शिल्ड. द आउटर कंडक्टर इज कॉल्ड शिल्ड. आउटर कंडक्टरला शिल्ड म्हणतात कारण की बिकॉज इट प्रोटेक्ट सिग्नल फ्रॉम ईएमआय इफेक्ट. ईएमआय इफेक्टमुळे काय, ईएमआय इफेक्ट पासून काय करतात, ते प्रोटेक्ट करतंय, म्हणून त्याला शिल्ड म्हणतात. हे झालं तुमचे 4 लेयर्स. त्याच्यानंतर तुम्हाला टाइप्स लिहायचे, कोणते टाइप्स आहेत. तर याचे 2 टाइप्स, एक आहे थिन नेट केबल आणि दुसरा आहे थिक नेट केबल. आता नावातच आहे, थिन नेट केबल कसा आहे? थिन आहे. ओके. आता थिक नेट केबल कसा आहे? थिक आहे. आणि हा फ्लेक्झिबल असतो, म्हणजे हा बेंड वगैरे करू शकतो, पण हा जाड असतो त्याच्यामुळे हा हार्ड असतो. आपण याला फ्लेक्झिबल किंवा बेंड करू शकत नाही. ठीक आहे. तर मग थिन नेट केबल हा इनएक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे कमी कॉस्टिंगचा असतो. तर हा जो काही तुमचा सेकंड केबल आहे थिक नेट केबल, इज अ एक्सपेन्सिव्ह केबल. मग तुम्हाला त्याच्यानंतर टाईप झाल्यानंतर तुम्हाला त्याचे 2 ऍडव्हान्टेज 2 डिसएडव्हान्टेज लिहायचे आहेत केबलचे. तर पहिला ऍडव्हान्टेज, द कोएक्सियल केबल इज बेटर शिल्डेड. हा कसा आहे? बेटर शिल्डेड दॅन ट्विस्टेड पेअर केबल. हा एक पहिला ऍडव्हान्टेज झाला. दुसरा, शिल्डिंग प्रोव्हाइड बेटर रेजिस्टन्स. शिल्ड असल्यामुळे, याच्यामध्ये शिल्ड असल्यामुळे ईएमआय इफेक्ट पासून तो चांगला रेजिस्टन्स देऊ शकतो. आणि नंतर की लेस दॅन ट्विस्टेड पेअर केबल, याचं कसं आहे? ॲटेन्युएशन. ॲटेन्युएशन इज लेस दॅन ट्विस्टेड पेअर केबल. दुसऱ्यापेक्षा ॲटेन्युएशन कमी. ईएमआय इफेक्ट कमी आहे, ॲटेन्युएशन कमी आहे आणि बेटर रेजिस्टन्स, बेटर शिल्डेड आहे कोणत्या केबलपेक्षा? ट्विस्टेड पेअर केबलपेक्षा, असं म्हणू शकतं. हे 3 ऍडव्हान्टेज आहेत, कोणते 2 करा. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेज. मग आता डिसएडव्हान्टेज काय आहे? की हा मोर एक्सपेन्सिव्ह आहे, है ना. याच्यात जर चांगल्या गोष्टी असेल तर तो ट्विस्टेड पेअर पेक्षा हा एक्सपेन्सिव्ह आहे. ओके. आणि नंतर बँडविड्थ कॅपॅसिटी इज कम्पॅरेटिव्हली लेस दॅन फायबर ऑप्टिक केबल. जी बँडविड्थ कॅपॅसिटी आहे, म्हणजे बँडविड्थ कॅपॅसिटी म्हणजे काय? कॅपॅसिटी ऑफ मीडियम टू ट्रान्समिट अ डेटा, है ना. डेटा जो ट्रान्समिट करण्याची कॅपॅसिटी आहे फायबर ऑप्टिक पेक्षा याचे कसे असतात? चांगले, कमी आहे. बघा, डिसएडव्हान्टेज ऑलवेज फायबर ऑप्टिक पेक्षा कमीच असणार आहे, कारण सगळ्यात चांगला केबल असेल तो फायबर ऑप्टिक केबल. ओके. आणि याचे जर ऍडव्हान्टेज सांगायचं गेलं तर ट्विस्टेड पेअर पेक्षा ह्याचे ऍडव्हान्टेज चांगले असणार आहेत, कारण ट्विस्टेड पेअर सगळ्यात कमी लो कॉस्टचा असतो, सगळ्या गोष्टी कमी असतात, म्हणून त्याच्यात ॲटेन्युएशन जास्त, ईएमआय जास्त वगैरे ते असणारच आहे. कोणते 2 ऍडव्हान्टेज, कोणते 2 डिसएडव्हान्टेज लिहा, सॉरी. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे दुसरा तुमचा ट्विस्टेड पेअर केबल. ट्विस्टेड पेअर केबल बघा असं दिसतोय, हे केबल दिसतोय तुम्हाला, ते एकमेकांमध्ये ट्विस्ट केलेला असतो.
आणि त्याच्या इन्नर जो पार्ट असतो तो कंडक्टर असतो आणि हा इन्सुलेटिंग पार्ट असतो. वरती पण इन्सुलेटिंग पार्ट राहिलाय मला वाटतंय. हा ते सांगून देते मी. बघा हे सेंटर कंडक्टर आणि आउटर कंडक्टर आहे, याच्या बिटवीन आहे इन्सुलेटिंग पार्ट. तर इन्सुलेटर लेअर काय करतो, इनर कंडक्टरला आउटर कंडक्टर पासून सेपरेट करण्याचं काम करतो. याचं दुसरं काहीच काम नाहीये. हा सेपरेट करतो इनर कंडक्टरला आउटर कंडक्टर. 4 लेअरचं इन्फॉर्मेशन सांगा, त्यानंतर त्याचे टाइप्स लिहा, त्याचे ऍडव्हान्टेज 2 आणि डिसएडव्हान्टेज एवढंच लिहायचं पेपरमध्ये. हाच पॅटर्न ठेवायचा. ठीक आहे, कोणत्याही केबलचा विचारू द्या. मग दुसरा केबल आहे तुमचा ट्विस्टेड पेअर केबल. ट्विस्टेड पेअर केबल कन्सिस्ट ऑफ 2 वायर of conducting material like a copper or insulated from each other by plastic. हे बाहेरचा जो लेअर आहे तो प्लास्टिकचा आहे, इनर कंडक्टर जो बनलेला आहे तो कॉपरचा बनलेला आहे, असं सांगायचं तुम्हाला. बस एवढंच आहे. ओके. इट कन्सिस्ट ऑफ 2 or more strands of copper wire ट्विस्टेड टुगेदर. आता हे असे ट्विस्टेड पेअर जे काही आहे, एका केबलमध्ये एक किंवा मोर दॅन दॅट ट्विस्टेड पेअर केबल असू शकतात. ओके, हे सांगू शकता. मग ह्याच्यामुळे काय होतं, ईएमआय इफेक्ट काय सांगतो, ट्विस्टेड पेअर काय करतो, रिड्यूस द ईएमआय इफेक्ट. ईएमआय इफेक्ट कमी करतो हा, असं सांगू शकता. ठीक आहे. नंतर तुम्ही डायरेक्ट हे 2 पॉईंट नाही लिहित तरी तुम्ही इथे सांगू शकता त्याचे टाइप्स कोणते आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ ट्विस्टेड पेअर. एक आहे शिल्डेड ट्विस्टेड पेअर, अनदर वन इज अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर. आता शिल्डेड अनशिल्डेड काय, त्याचे तुम्हाला डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये मी खाली सांगते लगेच. हा आहे. ओके, युटीपी म्हणजे युटीपी कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ ट्विस्टेड पेअर विथ प्लास्टिक लेअर जॅकेट अँड पेअर. म्हणजे याच्यात हे युटीपी जो अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर आहे, तर हे 2 ट्विस्ट आणि 2 ट्विस्टेड पेअर आणि जॅकेटनी बनलेला असतो. म्हणजे आउटर जॅकेट असतो आणि इनर तुमचा जो काय आहे ट्विस्टेड पेअर असतो. ठीक आहे. तर ह्या 3 लेअरनी बनलेला आहे. कोणता, तर जॅकेट तर असतो, त्यानंतर ट्विस्टेड पेअर तर असतोच आणि त्याच्यामध्ये एक बिटवीन एक ॲल्युमिनियमची फॉईल असते. ॲल्युमिनियम किंवा पॉलिस्टरची काय असते, शेल असते, पेअर असते, फॉईल असते. ठीक आहे. 3 लेअरनी बनला. युटीपी फक्त 2 लेअरनी, जॅकेट आणि ट्विस्टेड पेअर. तर एसटीपी 3 लेअरनी बनला आहे. जॅकेट, ॲल्युमिनियम और पॉलिस्टर फॉईल आणि ट्विस्टेड पेअर, अशा तिघांनी बनला आहे. तर हा इनएक्सपेन्सिव्ह आहे, याची प्राइस कमी आहे. तर हा युटीपी जास्त थोडासा कॉस्टली आहे. याची बँडविड्थ कॅपॅसिटी जास्त आहे, याची बँडविड्थ कॅपॅसिटी कमी आहे, याची बँडविड्थ कॅपॅसिटी जास्त आहे. याच्यामध्ये ॲटेन्युएशन जास्त होतं, त्याच्यामध्ये ॲटेन्युएशन कमी होतं. सेन्सिटिव्ह टू ईएमआय हा नेक्स्ट पॉईंट पण लिहू शकता तुम्ही. कोणते 3 पॉईंट करायचे आपल्याला, पेपरमध्ये 3च लिहायचे. सेन्सिटिव्ह टू ईएमआय, तर इकडे ईएमआय इफेक्ट कमी आहे असं सांगू शकता तुम्ही. युज्ड इन टेलिफोन, हा यूज कुठे होतो, टेलिफोन सिस्टीममध्ये. सॉरी. एसटीपी युज्ड इन लॅन, तर एसटीपी कुठे यूज होतो, लॅन कनेक्शन मध्ये यूज होतो. ठीक आहे. हा, तर मॅक्झिमम हे मला नाही लिहिलं 6वा पॉईंट तरी चालतो तुम्ही. ठीक आहे. एसटीपी कुठे यूज होतो, शिल्डेड ट्विस्टेड पेअर लॅन मध्ये यूज होतो, अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर टेलिफोन सिस्टीम मध्ये. कोणतेही 3 पॉईंट करून ठेवा बेटा. बघा सोपं आहे. युटीपी अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर म्हणजे काय असतं, जे ट्विस्ट पेअर आहे आणि बाहेरचा जो जॅकेट आहे त्यांच्यामध्ये कुठलीच फॉईल नसते. तर हा जो काही तुमचा आउटर जॅकेट असेल आणि ट्विस्ट पेअर असेल, त्याच्यामध्ये काय असणार, एक ॲल्युमिनियम और पॉलिस्टरची फॉईल असेल. 1 मिनिट द्या मला. ठीक आहे. सॉरी. आणि अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर इनएक्सपेन्सिव्ह आहे, कमी कॉस्टचा असतो. तर हा त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल आल्यामुळे तो एक्सपेन्सिव्ह असते. बघा ती ॲल्युमिनियमची फाईल आहे ना, कधी एखादा केबल कट केला ना तुम्हाला सिल्वर कलरचं काहीतरी दिसतं, दॅट इज ॲल्युमिनियम फाईल. याची बँडविड्थ कॅपॅसिटी युटीपीची कशी आहे, लेस आहे. ही बँडविड्थ लिहिली नाही तरी चालते, तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की युटीपीची बँडविड्थ कमी आहे ॲज कम्पेअर टू एसटीपी. एसटीपीची बँडविड्थ चांगली आहे, है ना, सिग्नल कॅरिंग कॅपॅसिटी चांगली आहे. बरं, त्याच्यानंतर ॲटेन्युएशन इकडे मोर आहे, ॲटेन्युएशन या एसटीपी मध्ये जास्त आहे. सेन्सिटिव्ह टू ईएमआय, नॉट सेन्सिटिव्ह टू ईएमआय असं सांगू शकता. त्याच्यानंतर हा कुठे यूज होतो, टेलिफोन सिस्टीम मध्ये. हा कुठे यूज होतो, लॅन मध्ये. एवढे पॉईंट लिहिले तरी चालतील. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण तुमचं युटीपी एसटीपी. आपला हा केबल चालू आहे. ओके, त्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, डायग्राम, त्यानंतर तो कसा बनलाय. ओके, ॲटेन्युएशन वगैरे, हे ईएमआय इफेक्ट वगैरे, टाइप्स लिहिणार, टाइप बद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन देणार. इथं जर तो डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये करा, एवढं लिहायची पण गरज नाही पडणार. आता ॲडव्हान्टेजेस काय. ओके, आता हा इनएक्सपेन्सिव्ह आहे आणि इझी टू इन्स्टॉल. हा खूप
कमी किमतीत आणि इन्स्टॉलेशन पण याचं कसं आहे खूपच इझी आहे. ओके, तुम्ही मी पण इन्स्टॉल करू शकता, एवढं इझी आहे. ओके, याला कुठले स्किल लेबरची गरज नाही पडत इन्स्टॉल करायचं. आणि इट रिड्यूस EMI, हा EMI इफेक्ट काय करतो, रिड्यूस करतो. हा एक लिहा तुम्ही. ट्विस्टेड वायर अल्सो रिड्यूस द क्रॉस टॉक. जर EMI कमी झाला तर क्रॉस टॉक होण्याचा प्रश्नच येत नाही. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की EMI इफेक्ट काय करतोय, क्रॉस टॉक म्हणजे तुमचं क्रॉस कनेक्शन होण्यासाठी भाग पाडतो. तर इथे EMI रिड्यूस करत असेल तर इथे काय होणार, इट रिड्यूस द क्रॉस टॉक. हे तिन्हीपैकी कोणतेही दोन ऍडव्हान्टेज लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेज. याचा एक डिसएडव्हान्टेज आहे ओनली फॉर शॉर्ट डिस्टन्स. हा कुठे यूज होतो तुमचा, ओनली फॉर शॉर्ट डिस्टन्स. हा, आणि नेक्स्ट काय, याची स्पीड कशी आहे, लेस आहे. ओके, याची जी डेटा ट्रान्सफर स्पीड आहे ही कमी आहे. ओके, ही पण सांगू शकता तुम्ही कम्पॅरेटिव्ह टू अदर ट्विस्टेड पेअर केबल, कोएक्सियल केबल आणि फायबर ऑप्टिक केबल. दोन डिसएडव्हान्टेज लिहू शकता. नेक्स्ट आहे तुमचा फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक केबल मध्ये तुम्हाला काय लिहायचंय की हा 3 लेअरनी बनलाय. एक आहे जॅकेट, क्लॅडिंग आणि फायबर. तर पहिले तुम्ही काय सांगू शकता की हा जो काही जॅकेट आहे, तिन्ही मध्ये जॅकेट होता, तिन्ही मध्ये जॅकेट सांगायचं. जॅकेट इज आउटर लेअर विच विच इज मेड अप ऑफ कशाने, प्लास्टिक लेअरनी बनलाय. आणि सॉरी, थोडी माझी तब्येत ठीक नाहीये, समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, जो काही आउटर लेअर आहे तो जॅकेटने बनलेला आहे, ते प्लास्टिक मटेरियलचा आहे आणि त्याचं काम आहे आउटर इन्व्हायरमेंट पासून, डॅमेज पासून त्याला प्रोटेक्ट करणं. त्याच्यानंतर क्लॅडिंग आहे. क्लॅडिंग काय असतं, क्लॅडिंग हा जेल लाईक स्ट्रक्चर असतं तुमचं. हा जो काही क्लॅडिंग आहे तो जेल लाईक स्ट्रक्चर आहे. आता जो जेल लाईक स्ट्रक्चर कशासाठी यूज होतो, ओके, हा क्लॅडिंग इथे दिलेला आहे बघा, क्लॅडिंग और जेल लाईक स्ट्रक्चर असतं, त्याच्यामुळे रिफ्लेक्ट द सिग्नल. आता हा जो काही फायबर कोअर असतो, आतमधला जो फायबर कोअर आहे तो रिफाईन केलेला ग्लासचा, म्हणजे एक ट्रान्सपरंट ग्लास फायबर केबल असतो. तो कशाने बनलेला आहे, एक रिफाईन ग्लास और प्लास्टिक, म्हणजे प्लास्टिक किंवा ग्लास जो काच असतो आपला, त्याला इतकं रिफाईन करून बनवलेला असतो की हा फायबर कोअर तयार केलेला असतो. आणि याच्यातून जे सिग्नल पास होतात ते इलेक्ट्रिक सिग्नल नव्हते. वरचे दोन सिग्नल कोणते येतात, फायबर कोएक्सियल केबल आणि ट्विस्टेड पेअर केबल, या दोघांमधून इलेक्ट्रिक सिग्नल पास होतात. पण ह्या फायबर ऑप्टिक केबल मधून जे सिग्नल पास होतात दॅट आर लाईट सिग्नल, लाईटच्या फॉर्मॅटमध्ये सिग्नल ट्रान्सफर होतो. म्हणजे इथून जो सिग्नल येणार आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये, लाईटच्या फॉर्मॅटमध्ये येणार आहे. ठीक आहे, फायबर कोअर मधून. आणि हा फायबर कशाने बनलाय, रिफाईन ग्लास और प्लास्टिक मटेरियलनी बनलेला आहे. ओके, ट्रान्सपरंट असतो. मग हा क्लॅडिंग कशाला दिलंय, जसं आता बघा एखादा जर ग्लास असेल, ट्रान्सपरंट असेल, तर मग एका साईडने जर लाईट जर मी बीन पास केली तर तो आउट साईडला, दुसऱ्या साईडला जाते. पण जर तोच मिरर असेल, म्हणजे मी एका साईडने त्याला कोटिंग दिली आणि मग आता मी मिरर बीन, त्या मिररवर एखादा लाईट बीन सोडली तर तो रिफ्लेक्ट करतो. म्हणून सिमिलर आतमधला जो काही लाईट आहे तो बाहेर येऊ नये असा. ठीक आहे, म्हणून इथे काय केलंय, हा क्लॅडिंग दिलंय. मग हा क्लॅडिंग काय करतो, मिरर सारखं काम करतो. जेव्हा सिग्नल येतात त्यावेळेस असे येतात, इथे येणार, रिफ्लेक्ट होणार, परत कुठे जाणार, ठीक आहे, इथे येणार, रिफ्लेक्ट होणार, मग परत रिफ्लेक्ट होऊन कुठे, इकडे येणार, इथे जाणार. असं तुमचं म्हणजे आतमध्येच ते रिफ्लेक्ट होऊन 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 पुढे पास होणार. ठीक आहे, क्लॅडिंग काय करतो, जेल लाईक स्ट्रक्चर आहे विच रिफ्लेक्ट द सिग्नल, असं तो काम करतोय. 3 लेअर सांगून द्या, 3 लेअर काय करतात, फायबर कोअर कशाने बनलाय, काय करतो, काय कॅरी करतोय. क्लॅडिंग सांगा की जेल लाईक स्ट्रक्चर आहे, सिग्नलला रिफ्लेक्ट होऊ देत नाही, बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही सिग्नल त्यामुळे. जॅकेट सांगा, आउटर लेअर आहे, प्लास्टिक मटेरियलचं बनलेलं आहे, त्याचं काय काम आहे वगैरे ते सांगा. ओके, दिस केबल कॅरी मच इन्फॉर्मेशन. हा सिग्नल काय करतो, खूप जास्त इन्फॉर्मेशन कॅरी करतो. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. फायबर ऑप्टिक केबल यूज टू ऑप्टिकल ट्रान्समिशन सिस्टीम. आता ह्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत की हा केबल आहे ना, लाईट सिग्नल पास करतो, इन्फॉर्मेशन खूप जास्त फॉर्मॅटमध्ये पास करतो. इथे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लिहिले नाहीत मी, तरी मी सांगून देते तुम्हाला. काय ऍडव्हान्टेज काय की याचा सगळ्यात जास्त नो EMI इफेक्ट. इथं झिरो सेन्सिटिव्ह टू EMI, इथं अजिबातच EMI इफेक्ट होत नाही. म्हणजे सिग्नल मिक्स इकडे होण्याचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे, हा एक असणार आहे. आणि हाय बँडविड्थ आहे, याची हाय बँडविड्थ आहे, याच्यात अटेन्युएशन लेस आहे. हे तिन्ही गोष्टी सांगू शकता. आणि डिसएडव्हान्टेज मध्ये की याची कॉस्टिंग जास्त आहे आणि याचं इन्स्टॉलेशन साठी स्किल लेबर लागतात. हाय कॉस्ट आहे टू इन्स्टॉल
वी नीड स्किल लेबर, त्याची पण कॉस्टिंग वाढते. हे 2 गोष्टी तुम्ही इथे सांगू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हा डिफरन्स करायचा आहे. नेक्स्ट आहे तुमचा ॲडव्हांटेजेस ऑफ कम्प्युटर नेटवर्क आणि लॅन अँड व्हॅनचा डिफरन्स विचारला. तर कम्प्युटर नेटवर्किंगचे जे काही ॲडव्हांटेजेस आहेत तर कोणते आहेत? तर नेटवर्क प्रोव्हायडर रिसोर्स शेअरिंग, म्हणजे कम्प्युटर नेटवर्किंगमुळे काय रिसोर्स शेअर करू शकतो. इन्फॉर्मेशन आणि सॉफ्टवेअर पण एक्सचेंज करू शकतो आपण. बघा, मला जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन द्यायची तर आपण आता बिकॉज ऑफ नेटवर्क आपण हे एकमेकांना ह्या गोष्टी शेअर करू शकतो. तुमचे जे काही डाऊट्स असतील ती इन्फॉर्मेशन मला मिळते कमेंट थ्रू. ओके, बिकॉज ऑफ नेट ओनली. मग हेच आपल्याला सांगायचे कम्प्युटर नेटवर्किंगचे ॲडव्हांटेजेस काय, जे रिअल लाईफमध्ये आपण यूज करतो तेच ॲडव्हांटेजेस असतात. कोणते 3 ॲडव्हांटेज लिहायचे? ॲक्सेस टू एनी फाईल ऑर डेटा, आपण कोणत्याही कधीही बघा अपलोड केला. आता मी जर व्हिडिओ अपलोड केला तुम्ही कधीही केव्हाही बघू शकता, है ना. म्हणजे एनी फाईल आणि एनी डाटा तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फायनली सिस्टीम इज सेव्हिंग मनी बाय अ नेटवर्क ओनली. आपल्याला प्रत्येक वेळेस गोष्ट विकत घ्यायची गरज नाही पडत. तुम्ही ऑनलाईन बघताय, ऑनलाईन शिकताय, त्याच्यामुळे तुम्ही क्लासेस वगैरे लावायची पण गरज नाही पडली. मग तुम्ही पैसे पण वाचवताय. हे आहे सेव्हिंग मनी बाय नेटवर्क ओनली असंही म्हणू शकता. लॅन अँड वॅनचा डिफरन्स विचारतात. मग वॅन काय असतं? वाईल्ड एरिया नेटवर्क असतो. तो कुठे यूज होतो? इज द इंटरकनेक्शन ऑफ लॅन ऑर मॅन, ओके, लोकेटेड विदिन अ स्टेट, कंट्री अँड अराउंड द वर्ल्ड. म्हणजे जे नेटवर्क फक्त एका स्टेट, कंट्री किंवा एका पूर्ण वर्ल्डसाठी यूज होतं त्याला म्हणतो आपण वॅन. ओके, वॅन इज वाईड एरिया नेटवर्क. स्टेट, कंट्री और एखादा पूर्ण जगासाठी यूज होणारं नेटवर्क म्हणजे वॅन. व्हॉट इज मीन बाय लॅन? अ सिंगल रूम, बिल्डिंग और कॅम्पस, है ना. एका विदिन अ नेटवर्क विदिन अ सिंगल रूम, बिल्डिंग और कॅम्पस. एका रूम, बिल्डिंग और कॅम्पस पुरतं मर्यादित नेटवर्क इज लॅन. नेक्स्ट आहे डेटा ट्रान्सफर रेट कम्पॅरेटिव्हली स्लो. याची डेटा ट्रान्सफर जी काही रेट आहे ना, डेटा ट्रान्सफर रेट आहे ना, ती वॅनची कमी आहे. म्हणजे जिथं जास्त पीपल कनेक्टेड असतात तिथे डेटा ट्रान्सफर स्पीड काय होते? कमी होऊन जाते. ओके, इथे डेटा ट्रान्सफर स्पीड इज कम्पॅरेटिव्हली हाय. इकडे कशी आहे? जास्त आहे. म्हणजे डेटा ट्रान्सफर स्पीड इकडे हाय आहे. म्हणजे एका रूम मध्ये जर मला एखादं काही गोष्ट शेअर करायची ती फास्ट होते, पण तीच मला एका दुसऱ्या देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यात करायची थोडासा वेळ लागतो. कम्पॅरेटिव्हली लेस आहे, कम्पॅरेटिव्हली हाय आहे डेटा ट्रान्सफर स्पीड. नेक्स्ट आहे आता हे जे काही वॅन आहे इस्टॅब्लिश बाय युझिंग टेलिफोन केबल और मायक्रोवेव्ह टॉवर और सॅटेलाइट. हे कसं इन्स्टॉल केलं जातं? तर एखादा टेलिफोन केबल, मायक्रोवेव्ह टॉवर किंवा एखादा सॅटेलाइटसाठी. पण जो तुमचा लॅन आहे त्याचं कोएक्झियल केबल यूज करतो आपण इथे तो इन्स्टॉल करण्यासाठी. ओके, आणि यूज कशासाठी होते? कम्प्युटर आणि अदर डिव्हाइसेसला, जे कम्प्युटर आणि प्रिंटरला जोडायचे फॉर एक्झाम्पल, तर तिथे तुम्ही कोएक्झियल केबल येता. ओके, तुम्ही जे काही एक्सटर्नल पेरिफेरल डिव्हाइसेस आहे कम्प्युटरला जोडण्यासाठी ते सगळे कोएक्झियल केबल यूज करतो. हे कुठे यूज होतात आणि ते कुठे यूज होतात ते सांगितलं तुम्हाला. नेक्स्ट आहे जर एरर आला, है ना, तर एरर जर आला तर इथे फाइंड करणं अवघड आहे. आणि इकडे जर एरर एखादा आला तर इथे फाइंड करणं, एका रूम मध्ये जर एरर आला तुम्ही इझिली फाइंड करू शकता, पण जगात कुठेतरी एरर आलाय, सॅटेलाइट मध्ये एरर आला, ते जरा डिफिकल्ट जातं. एक्झाम्पल ऑफ वॅन पेजर. ओके, आणि इकडे एक्झाम्पल ऑफ लॅन कम्प्युटर लॅब इन अ कॉलेज. तुमच्या कम्प्युटरची जी लॅब आहे तुम्ही जिथे प्रॅक्टिकल केलेत परफॉर्म, ती लॅब इज कनेक्शन ऑफ लॅन. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण राउटर. राउटर काय असतं? ठीक आहे. राउटर आर इंटरनेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइस. राउटर एक इंटरनेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइस आहे. इंटरनेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस म्हणजे काय? ते लॅन किंवा मल्टिपल लॅन किंवा इट कनेक्ट टू टोपोलॉजी सिमिलर और डिसिमिलर लॅन. म्हणजे हा काय कनेक्ट करतो? इट इज इंटरकनेक्टिव्हिटी डिव्हाइस. हा इंटरनली कनेक्ट करण्यासाठी डिव्हाइसेस यूज होतो. मग कोणत्या डिव्हाइसेस? तर एक टोपोलॉजिकली सिमिलर और डिसिमिलर लॅन. 2 लॅन आहेत त्यांना कनेक्शन करायचं, म्हणजे 2 कम्प्युटर लॅब आहेत त्यांना एकत्र जोडण्यासाठी आपण राउटर यूज करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. आपल्या कॉलेजमध्ये बघा वायफाय किंवा वायफायचं कनेक्शन आलेलं असतं. मग ते वायफायचं कनेक्शन आपल्या कम्प्युटर लॅब पर्यंत गेले, आपल्या ऑफिस पर्यंत गेले किंवा एखाद्या स्टाफ रूम पर्यंत गेले. मग हे जे काही केबल्स यूज होते म्हणजे त्याच्यात त्यांना जे काही इंटरकनेक्ट करतोय अशा वेगवेगळ्या लॅनला,
दॅट इज युअर राउटर. ठीक आहे, राउटरची ही डेफिनेशन लक्षात ठेवा. त्यानंतर हे लिहा की राउटर आर इंटेलिजंट. राउटर कसे असतात, इंटेलिजंट आहेत. ओके, आणि हा काय करतात, मोस्ट इफिशियंट पाथ फॉर द सेंडिंग अ पॅकेट टू एनी गिवन नेटवर्क. म्हणजे शॉर्ट अल्गोरिदम यूज करतात आणि सगळ्यात छोटा पाथ सेंडर टू रिसिव्हर, जिथून डेटा ट्रान्सफर करायचा तो तिथून आणि जिथं डेस्टिनेशनला पोहोचवायचं तिथे एकदम शॉर्टकट पाथ शोधतात ते. ओके, त्यानंतर सांगा की राउटर इज यूज टू डिवाइड अ लार्ज अँड बिझी लँड इन टू स्मॉलर एरिया. म्हणजे खूप मोठ्या लँडला छोट्या छोट्या एरियामध्ये डिव्हाइड करण्याचं काम करतात, हे सांगा तुम्ही. नेक्स्ट सांगा तुम्ही की राउटर ऑल्सो एम्प्लॉय अ कनेक्शन ऑफ लँड किंवा वॅन यांचं कनेक्शन करतो, असंही सांगू शकता. राउटरचे 2 टाईप आहेत, स्टॅटिक राउटर आणि डायनामिक राउटर. मग स्टॅटिक राउटर काय करतो, स्टॅटिक राउटर डू नॉट डिटरमाइन द पाथ, पण डिटरमाइन जो तुमचा डायनामिक राउटर आहे काय करतो, डिटरमाइन द पाथ. इथे पॉईंट एक्स्ट्रा झाला, हा खाली पाहिजे होता. डायनामिक राउटर म्हणजे हा शॉर्टकट पाथ फाइंड आउट करत नाही स्टॅटिक राउटर. ओके, आपल्याला स्वतः पाथ द्यावा लागतो. डायनामिक राउटर पाथ फाइंड आउट करतो. हे सांगा तुम्ही राउटर बद्दल. त्याच्यानंतर आहे हब. हब म्हणजे काय बघा, अशी डायग्राम काढायची तुम्हाला हबची. इट्स समथिंग टोपोलॉजिकली मोस्टली आर्सेंट बेस्ड स्टार टोपोलॉजी डिव्हाइस हब इज यूज. हे असं नका लिहू एवढं, तुम्ही असं सांगा की टोपोलॉजिकली आता सरळ सांगता का, हब इज कनेक्टिव्हिटी डिव्हाइस. हे पॉईंट लिहा, हब इज कनेक्टिव्हिटी डिव्हाइस in which cable can be connected without soldering a wire. ओके, म्हणजे आता इकडे बघा, हबला आपण इथे पिन टाईप असतात, तिथे आपण मल्टिपल पीसी जोडू शकतो. ठीक आहे, हब इज कनेक्टिव्हिटी डिव्हाइस इन विच, एक ही कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस बघतोय आपण, हब, राउटर, रिपीटर, मोडेम वगैरे ह्या कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस आहे. ओके, हब इज कनेक्टिव्हिटी डिव्हाइस इन विच केबल कॅन बी कनेक्टेड विदाउट शोल्डरिंग. शोल्डरिंग करून नाही, आपण डायरेक्ट पिन लावून करतोय. म्हणजे तिथं शोल्डरिंग सिस्टीमने आपण नाही, तिथं म्हणजे कायमस्वरूपी आपण वायर तिथे जॉईन नाही करून ठेवत. पिन टाईप असतो, कधीही काढू शकतो, कधीही लावू शकतो. विदाउट शोल्डरिंग वायर टू सेंट्रलाइज द नेटवर्क ट्रॅफिक थ्रू अ सिंगल कनेक्टिंग पॉईंट. असे मल्टिपल कनेक्टिंग पॉईंट असतात, तिथे आपण असे मल्टिपल पीसी जॉईन करू शकतो असं सांगितलंय. ओके, नेक्स्ट तुम्हाला ही डायग्राम काढायची. त्यानंतर हबचे टाईप सांगायचे. हबचे टाईप 3 आहेत, ऍक्टिव्ह हब, पॅसिव्ह हब आणि स्विचिंग हब. ऍक्टिव्ह हब म्हणजे काय, ऍक्टिव्ह हब फक्त काय करतो, इट इज आधी पॅसिव्ह हब सांगते, मग तुम्हाला ऍक्टिव्ह हब कळेल. ठीक आहे, पॅसिव्ह हब काय करतो, हा सिग्नल रिसिव्ह करतो आणि इट कॅन नॉट ॲम्प्लिफाय इट. म्हणजे एका ठिकाणाहून सिग्नल घेतला, ओके, हब काय करतो, राऊट करण्याचं काम करतो. ठीक आहे, सिग्नल रिसिव्ह झाला पुढे फॉरवर्ड करतो विदाउट ॲम्प्लिफाईंग. ॲम्प्लिफाईंग म्हणजे काय की सिग्नल जर तुमचा फॉर एक्झाम्पल मी एका कम्प्युटरने हाय मेसेज केला आणि तो नेटवर्क ग्लिचमुळे हाय पोहोचलाच नाही, एचच पोहोचला, तर तो ॲज इट इज एच पुढे फॉरवर्ड करतो. तो चेक करत नाही की पूर्ण मेसेज आलाय की नाही. ठीक आहे, तर मग तुम्हाला हेच सांगायचं की पॅसिव्ह हब इज काय करतो, रिसिव्ह द सिग्नल अँड ट्रान्समिट अ सिग्नल विदाउट एनी ॲम्प्लिफिकेशन. तर तुमचा जो काही ऍक्टिव्ह हब आहे, ऍक्टिव्ह हब काय करतो, रिसिव्ह द सिग्नल, ओके, आणि ॲम्प्लिफाय द सिग्नल. याला काय करतो, सिग्नलला ॲम्प्लिफाय पण करतो आणि पुढे ट्रान्सफर करतो. बरं, त्याच्यानंतर स्विच हब काय असतो, हे तिन्ही गोष्टी करतो, रिसिव्ह द सिग्नल, ॲम्प्लिफाय द सिग्नल आणि फाइंड द शॉर्टेस्ट पाथ. जो क्विक रूट आहे, क्विक रूट, तो पण फाइंड करण्याचं काम करतो. हा असतो तुमचा स्विचिंग हब. नेक्स्ट आहे तुमचा व्हॉट डू यू मीन बाय प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय असं विचारलेलं आहे तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय प्रोटोकॉल. तर प्रोटोकॉल बद्दल हे सांगा की प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स अँड फॉर्मॅट फॉर सेंडिंग अँड रिसिव्हिंग द डेटा. ही डेफिनेशन लिहा तुम्ही एक्झाम मध्ये. प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स अँड फॉर्मॅट फॉर सेंडिंग अँड रिसिव्हिंग द डेटा. जो डेटा आपण इंटरनेटवर डेटा ट्रान्सफर करतो, जो डेटा आपण सेंड करतो किंवा रिसिव्ह करतो, त्याच्यावर असलेले रूल्स म्हणजे काय असतं, प्रोटोकॉल. मग तुम्हाला पेपरमध्ये हा TCP/IP प्रोटोकॉल विचारतात, तर पहिले TCP/IP प्रोटोकॉल बद्दल काय सांगायचं, इट इज अ TCP/IP प्रोटोकॉलचं फुल फॉर्म लिहायचा. TCP/IP प्रोटोकॉल काय करतो ते पण सांगायचंय. ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल म्हणतो आपण याला.
ओके. ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल किंवा इंटरनेट प्रोटोकॉल म्हणतो, आपल्याला ते लिहायचंय. त्याच्यानंतर त्या प्रोटोकॉलमध्ये तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं सांगते परत, की एक एक्झाम्पल लिहायचं असं. ठीक आहे, एक एक्झाम्पल. आणि याच्यामध्ये त्या एक्झाम्पलमध्ये काय सांगायचं की देअर आर 3 ॲड्रेसेस. याच्यामध्ये 3 ॲड्रेसेस असतात. क्लास ए, क्लास बी, क्लास सी मध्ये आपण डिवाइड करतो. इन क्लास ए एक नंबर असतो, द नंबर बिटवीन कुठून कुठपर्यंत असतो क्लास ए मध्ये 1 to 127 आहे ना. फर्स्ट डॉटच्या आधी जे नंबर आहेत, म्हणजे बघा इथे आणि या पहिल्या डॉटच्या आधी 34 आहे, ते 1 ते 127च्या बिटवीनच आहे. ओके. किंवा हा 107 आहे, फर्स्ट डॉटच्या आधी येणारा क्लास 1 असतो. ओके. तो नंबर कुठून असतो 1 to 127 पर्यंत असतो. आणि तो रिप्रेझेंट काय करतो, नेटवर्कचा ऍड्रेस. तुमचं नेटवर्क कोणतं आहे है ना, जिओचं नेटवर्क आहे, कोणत्या वायफायचं आहे, कशाचं नेटवर्क आहे, त्याचं तो आयडेंटिफिकेशन, युनिक आयडेंटिफिकेशन असतो त्याचं. नेक्स्ट आहे लास्ट 3 नंबर रिप्रेझेंट नोड ऑर होस्ट. लास्टचे 3 नंबर्स असतात, हे लास्टचे 3 नंबर आहेत है ना. तो काय सांगतात, लास्टचे 3 नंबर म्हणजे 120, 60 आणि 79. हे दिसतोय तुम्हाला, हे लास्ट 3 नंबर काय सांगतात की नोड कोणता आहे, होस्ट नंबर काय, आपण होस्ट नंबर म्हणतो आपल्या तर त्या पीसीचा होस्ट नंबर कोणता आहे असं सांगतो आपण. आणि इन क्लास बी द फर्स्ट नंबर कॅन रेंज व्हॅल्यू फ्रॉम 128 to 191. ओके. जो फर्स्ट 2 नंबर्स असतात ते काय करतात, ऍड्रेस सांगतो, आणि लास्ट 2 नंबर काय सांगतो, होस्ट आयडी सांगतो. पहिले 2 जे नंबर आहेत, हे पहिले 2 जे नंबर आहेत है ना, 34 आणि 120, तर हे आपल्याला ऍड्रेस सांगतो नेटवर्कचा. तर लास्टचे जे 2 उरलेले 3 नंबर्स असतात तो फॉर्मॅट सांगतात, होस्टचे आयडी सांगतात. ठीक आहे, हे एवढं लिहायचं तुम्हाला. त्यानंतर आयपी म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल वगैरे आहे ते सांगा. बस 2-3 पॉईंटच लिहायचे, जास्त पॉईंट पण नाही त्याचे. नेक्स्ट आहे 4 मार्काचे क्वेश्चन. टोपोलॉजीवर 4 मार्काचा क्वेश्चन असतो. तर किती टोपोलॉजी आहे आपल्याकडे, 3 टोपोलॉजी आहे. ऍक्च्युअली 4 टोपोलॉजी आहेत, पण तुमच्या स्टडीसाठी 3. स्टार, मेश, बस आणि रिंग असं असते. मेश टोपोलॉजी तुमच्या स्टडीसाठी नाही, पण नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. रिंग टोपोलॉजी, तर रिंग टोपोलॉजी काय, असं रिंग लाईक स्ट्रक्चर दिसते तुम्हाला. ओके. हे दिसते रिंग लाईक स्ट्रक्चर. असे 4 पीसी दिसत आहेत, PC1, PC2, PC3, PC4. आणि हे बघा, PC1 to PC2. टी आणि आर, टी आणि आर, टी आणि आर, टी आणि दिले. टी म्हणजे ट्रान्समीटर, आर म्हणजे रिसिव्हर. प्रत्येकाकडे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहे बघा. ओके. रिंग टोपोलॉजी इज वायर्ड इन अ सर्कल. कशी केलेली आहे, वायर्ड इन सर्कल केलेली आहे. इच नोड इज कनेक्टेड टू अ नेबर ऑन आयदर साइड. प्रत्येक नोड जर पाहिला, नेबर साइडला कनेक्ट केलेला आहे. हा याला कनेक्ट केलाय, हा याला केलाय. डिरेक्शन एकच आहे, एक तर क्लॉकवाईज डिरेक्शन असेल किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके. रिंग इज वन डायरेक्शन. सिग्नल जे ट्रान्समिट होतं ते ओनली वन डायरेक्शन ट्रान्समिट होतं, हे सांगणार आपण त्याला. इच डिव्हाइस इनकॉर्पोरेट रिसिव्हर. प्रत्येक डिव्हाइसकडे ह्या 2 गोष्टी आहे, रिसिव्हर आणि ट्रान्समीटर आहे. रिपीटर एक डिव्हाइस असणार यांच्याकडे प्रत्येकाकडे. का तर सिग्नल जर नाही भेटलं प्रॉपरली तर रिपीटरनी परत सांगतील की रिसेंड करा वगैरे म्हणून. ठीक आहे. रिंग टोपोलॉजी अशी दिसते. ही डायग्राम काढायची तुम्हाला. पहिले तर टोपोलॉजी मध्ये काय लिहायचं की ती काय डायग्राम काढा पहिले, नंतर त्याला एक्सप्लेन करा त्या डायग्रामला की याच्यामध्ये टी फॉर ट्रान्समीटर आहे, आर फॉर रिसिव्हर आहे. ती टोपोलॉजी कशी जॉईन केली, अशा मल्टिपल पीसी सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये जॉईन केलेले असतात. नेबर पीसीला कनेक्टेड असतात वायरनी, असं सांगा. प्रत्येक पीसी कडे रिसिव्हर आणि ट्रान्समीटर असतो, रिपीटर असतो, हे सांगा. त्यानंतर रिंग टोपोलॉजी इज सुटेबल फॉर अ नेटवर्क दॅट इज टोकन पासिंग. ही काय करते, टोकन पासिंग सिस्टीम यूज करते. टोकन पासिंग सिस्टीम म्हणजे काय, जर याला नेटवर्कवर काहीतरी ट्रान्समिट करायचं, याला या पीसीला काहीतरी ट्रान्समिट करायचं, याच्याकडे टोकन असणं गरजेचं आहे. म्हणजे टोकन असतं तुमचं, ठीक आहे. ठीक आहे, टोकन म्हणतो आपण त्याला. जे काही टोकन असतं, जर याच्याकडे जसं बघा आपण कुठे बँक वगैरे मध्ये गेलो तर तिथे टोकन सिस्टीम असते. ज्याच्याकडे टोकन आहे आणि ज्याचा टोकन नंबर आलाय तर त्याला कॅश विथड्रॉल किंवा कॅश मिळते. ठीक आहे. तसंच सेम ज्याच्याकडे जर टोकन असेल, या पीसी कडे जर टोकन असेल तरच तो ट्रान्समिट करू शकतो पुढच्याला सिग्नल. आणि एकदा काही आणि याचा मेसेज सेंड करून झाला तर हा टोकन तो नियरेस्ट स्टेशनला तो काय करतो, पाठवतो. मग याच्याकडे जेव्हा टोकन येईल तेव्हाच हा नेटवर्क डेटा ट्रान्समिट करू शकतो. ठीक आहे. तर मग याला ही टोकन पासिंग सिस्टीम मध्ये वर्क करते असं सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. तर ऍडव्हान्टेज काय, केबल फेल्युअर इफेक्ट लिमिटेड युजर. जर एखादा केबल फेल झाला, हे जे तुम्हाला दिसतात हे वायर, हे एखादा केबल फेल झाला, फॉर एक्झाम्पल हा केबल फेल झाला, तर ह्या 2लाच
अफेक्ट होतो, या दोघांचंच कम्युनिकेशन थांबतंय, बाकीच्यांचं कम्युनिकेशन थांबते का? नाही. ठीक आहे, हा आहे याचा ऍडव्हान्टेज. त्याच्यानंतर इच नोड हॅज इक्वल ऍक्सेस टू स्पीड टू द रिंग. प्रत्येक नोडला, नोड म्हणजे हे पीसी, इक्वल ऍक्सेस आहे, है ना. असं वेगळं सेपरेट असं नाही की हा मास्टर किंवा हाच मोठा, असं काही नाही. हा छोटा हा मोठा असं काही नाही, इक्वल ऍक्सेस आहे. आणि इक्वल ऍक्सेस टू ऑल युजर हे पण म्हणू शकता. याच्यातले कोणते दोन ऍडव्हान्टेज करा. डिसएडव्हान्टेज आहे कॉस्टली वायर आहे. याच्यातले जे वायरिंग आहे तर हार्ड महाग आहे. आणि याच्यात जे अडॅप्टर यूज करतो, अडॅप्टर कार्ड काय, ट्रान्समीटर आणि रिसिव्ह साठी जे कार्ड लागतं त्याला म्हणतो आपण अडॅप्टर कार्ड, ते एक्सपेन्सिव्ह आहे, तो पण कॉस्टिंग आहे. आणि याचं कनेक्शन जे आहे डिफिकल्ट आहे. कनेक्शन कसं आहे याचं, डिफिकल्ट आहे. हे एक तुम्ही डिसएडव्हान्टेज लिहू शकता. नेक्स्ट आहे सेम स्टार टोपोलॉजी साठी पण लिहायचं तुम्हाला, एक डायग्राम करायची. ओके एक डायग्राम ड्रॉ करायची सेम. ह्या 4 पॉईंटवरच लिहायचं, डेफिनेशन, डायग्राम, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज. ओके, डेफिनेशन काय, टोपोलॉजीची डेफिनेशन काय सांगितली, टोपोलॉजी कनेक्ट द मल्टिपल पीसीस असं सांगू शकता. ओके, तर स्टार टोपोलॉजी काय करते, स्टार टोपोलॉजी जी आहे ती हे हब आहे, असे मल्टिपल पीसी आहेत त्यांना कनेक्ट करते. हे बघा स्टार लाईक स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला. ओके, इन स्टार ऑल वर्क स्टेशन आर कनेक्टेड टू अ सेंट्रल हब. सगळे जे काही तुमचे वर्क स्टेशन आहेत, हे कम्प्युटर्स आहेत, पीसी आहेत, ते एका सेंटर हबला काय केले, कनेक्टेड केले. हब रिसिव्ह द सिग्नल फ्रॉम वर्क स्टेशन. हब काय करतो, या पीसीला जो काही मेसेज करायचा तो हबला जाणार पहिले. मग हब काय करतो, ज्या डेस्टिनेशनला पाहिजे, फॉर एक्झाम्पल या पीसीला या पीसीशी कम्युनिकेट करायचं, हबला पहिले तो मेसेज सेंड करणार, हब चेक करणार आणि कोणतं पीसी आहे त्याला डेस्टिनेशनला त्याचा मेसेज राऊट करणार. हा आहे तुमचा स्टार टोपोलॉजी. स्टार टोपोलॉजी फिजिकली इम्प्लिमेंट होते. ओके, बस आणि रिंग टोपोलॉजी फिजिकली पॉसिबल नाहीये. ओके, आणि ही डायग्राम लिहायची तुम्हाला, त्याच्यानंतर एक्सप्लेन करायचंय, ऍडव्हान्टेजेस द्यायचे. ऍडव्हान्टेजेस काय, ऍडिंग अ न्यू वर्क स्टेशन. जर मला एखादा नवीन पीसी ऍड करायचं, ते हबला मी कनेक्ट करून इझिली ऍड करू शकते. बस आणि रिंग मध्ये तसं नाही पॉसिबल. ठीक आहे, कंट्रोलाइज कंट्रोल इज सेंट्रलाइज ड्यू टू हब. म्हणजे हे जे काही कंट्रोल आहे तर ह्या हबकडे आहे, त्याच्यामुळे हे एक त्याचं ऍडव्हान्टेज आहे. डिसएडव्हान्टेज आहे की हब फेल्युअरच झाला, म्हणजे हबच खराब झाला, तर हे सगळ्या पीसीला, ऑल युजरला तो अफेक्ट करतो. आणि हब कसा आहे, एक्सपेन्सिव्ह आहे आणि हब फेल्युअर डॅमेज द होल नेटवर्क असे सांगू शकता तुम्ही. त्यानंतर बस आणि रिंग टोपोलॉजी पेक्षा स्टार रिक्वायर मोर केबलिंग. याच्यात केबल जास्त लागतात, है ना, मोर केबल लागतात. स्टार टोपोलॉजी नीड मोर केबल दॅन बस अँड रिंग टोपोलॉजी. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. लास्ट तुमचा जो काही बस टोपोलॉजी आहे ती एक बघूयात आपण. ठीक आहे, ही बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी कशी, बस लाईक स्ट्रक्चर आहे बघा. असा एक मधला एक बॅकबोन नेटवर्क असतो, त्याच्या दोन साईडला नोड्स असतात. ओके, असे मल्टिपल पीसी असतात, एक सर्व्हर पीसी असतो. मग तुम्हाला ही पीसी सांगायचं, टोपोलॉजी इज द वे. आधी प्रत्येक डेफिनेशन मध्ये ही टोपोलॉजीची डेफिनेशन लिहा. टोपोलॉजी रेफर द वे इन विच नेटवर्क ऑफ अ कम्प्युटर इज कनेक्ट. मल्टिपल डिव्हाइसेस एकमेकांना कनेक्ट करतो, ते म्हणजे टोपोलॉजी. बस टोपोलॉजी मध्ये काय करतो, बस टोपोलॉजी ही फिजिकल टोपोलॉजी आहे. ओके, वरची रिंग टोपोलॉजी पण फिजिकल होती, पण जे काय तुमची स्टार टोपोलॉजी ही फिजिकल टोपोलॉजी, पण रिंग टोपोलॉजी फिजिकल टोपोलॉजी नाहीये, पॉसिबल नाहीये असं सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये पीसी कनेक्ट करणं. ठीक आहे, मग आता इथे बस टोपोलॉजी फिजिकल आहे. ऑल डिव्हाइसेस आर कनेक्टेड इन कॉमन शेअर्ड केबल कॉल्ड एज बॅकबोन ऑफ अ नेटवर्क, है ना. ऑल डिव्हाइसेस, ह्या ऑल डिव्हाइसेस एका केबलनी कनेक्ट केलेले आहे, त्याला आपण बॅकबोन नेटवर्क म्हणतात. बस फिजिकल टोपोलॉजी अशी दिसते डायग्राम मध्ये सांगितल्याप्रमाणे. बस अवेलेबल फॉर इच नोड, म्हणजे बस काय, बसमध्ये बघा, म्हणजे हा पण मेसेज करू शकतो, हा पण मेसेज करू शकतो, कोणी पण या केबल थ्रू मेसेज एकमेकांना करू शकतो. इच अँड एव्हरी कम्प्युटर नोडला इक्वल ऍक्सेस असतो. ओके, म्हणजे काय, मोस्ट ऑफ बसेस ट्रान्समिट सिग्नल बोथ डिरेक्शन. म्हणजे आता हे जे काही केबल आहे, तर हा जो बॅकबोन केबल आहे ते पीसी बघा, याच केबलनी डेटा ट्रान्समिट करणार, याच केबलनी, म्हणजे इथूनच केबलनी काय करणार, डेटा ट्रान्समिट करणार, इथूनच काय करणार, रिसिव्ह करणार. ओके, म्हणजे वन वे नाही तर युनिडायरेक्शन नसून बाय डायरेक्शनल आहेत असं सांगू शकता तुम्ही. ओके, आणि बॅकबोन जो काही आहे तो कॅरी करतो ट्रान्समिशन मेसेज. हा जो तुमचा बॅकबोन केबल आहे, फॉर एक्झाम्पल या पीसीला या पीसीशी कम्युनिकेट करायचं, तर हा काय करतो, मेसेज टाकतो बॅकबोनला, मग तो बॅकबोन थ्रू त्या मेसेज तिथे त्याला मिळून जातो. ठीक आहे, असं असतं तुमचा बस टोपोलॉजी. एवढं लिहा तुम्ही. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस लिहा. काय की बस इज फास्टर सिस्टीम आहे. ही कशी आहे,
एकदम फास्ट सिस्टीम आहे. ठीक आहे. कॅन बी एक्सटेंडेड विथ सब ब्रांचिंग फ्रॉम अनदर टोपोलॉजी. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही नवीन एखादं पीसी ऍड केला तर तो इझिली ऍड होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही सांगू शकता की एनी फेल्युअर नोट डज नॉट अफेक्ट द अदर नोट. जर एखादा इथला खराब झाला, हा पीसी खराब झाला, तर हाच तेवढा रिमूव्ह करून टाकायचा. बाकीच्या पीसीला हात पण लावायची गरज नाही, दुसऱ्याला तो इफेक्ट करत नाही. हे दोन ऍडव्हान्टेज सांगा. आणि बस टोपोलॉजी कुठे यूज होते, लॅन मध्ये यूज होते हे पण सांगा. कोणते दोन ऍडव्हान्टेजला 4 दिलेत मी. डिसएडव्हान्टेज लिहायचे तुम्हाला. नॉट ग्रेट फॉर अ लार्ज नेटवर्क. एका रूम पुरतं, लॅन पुरतं मर्यादित आहे, म्हणजे एका रूम कॅम्पस पुरतं मर्यादित आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त असेल, एका सिटीसाठी हवंय किंवा एखाद्या कंट्रीसाठी हवंय, तर हे पॉसिबल नाहीये बाय युझिंग बस टोपोलॉजी. दुसरं आहे की मेन केबल बॅकबोन नेटवर्कच खराब झालं तर होल नेटवर्क काय होतं, फेल होतं. ओके. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता की डिफिकल्ट, काय सांगतो, आयडेंटिफिकेशन ऑफ अ प्रॉब्लेम बिकम अ डिफिकल्ट इन होल नेटवर्क गोज डाऊन. जर एखादा प्रॉब्लेम आला तर सगळंच नेटवर्क डाऊन होतं. कोणतेही लिहा, ही स्लो करतं कम्प्युटरला, अदर टोपोलॉजी पेक्षा ही स्लो टोपोलॉजी आहे हे पण सांगू शकता. कोणते दोन ऍडव्हान्टेजला 4 दिलेत ते. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचं मोडेम. मोडेम काय असतं, कनेक्टिव्हिटी डिव्हाइस आहे बघा. मोडेम काय असतं बघा. मोडेम काय करतो, दोन कम्प्युटर आहे समजा, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर ए आणि कम्प्युटर बी, या दोघांना कम्युनिकेट करायचं. तर कम्प्युटरला अंडरस्टँड होणारी लँग्वेज असते बायनरी. आणि वायर जर ते एकमेकांना कनेक्टेड असतील एखाद्या वायर थ्रू, तर इथे जो वायर आहे तो वायरला अंडरस्टँड होणारी लँग्वेज असतो. आताच पाहिला इलेक्ट्रिक किंवा लाईटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिला आपण. जर इथं कोएक्सियल केबल असेल तर तो असणार इलेक्ट्रिक सिग्नल. इलेक्ट्रिक सिग्नलला आपण अॅनालॉग सिग्नल पण म्हणतो. मग आता कम्प्युटरला अंडरस्टँड होणारे जे सिग्नल असतात 0-1 फॉर्मॅटमध्ये, त्याला आपण डिजिटल डेटा म्हणतो. ओके. जेव्हा कम्प्युटर ए ला कम्प्युटर बी शी कम्युनिकेट करायचं आहे, तेव्हा तो जो ट्रान्समिट करतोय कम्प्युटर, जेव्हा मेसेज येतो तो डिजिटल डेटा असतो. जेव्हा वायर मधून पास होणार आहे, त्या वायर मधला कोणता डेटा असणार आहे, अॅनालॉग डेटा. मोडेम इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट डिजिटल सिग्नल इंटू अॅनालॉग सिग्नल. मग परत इथे अॅनालॉग टू डिजिटल करून या कम्प्युटरला सांगणार. मोडेम इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट डिजिटल सिग्नल इंटू अॅनालॉग सिग्नल अँड अॅनालॉग सिग्नल इंटू डिजिटल सिग्नल. याला म्हणतात मोडेम. मग जेव्हा डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट होतात त्याला म्हणतात मॉड्युलेशन. आणि उलट अॅनालॉग टू डिजिटल म्हणजे वायर मधून जो सिग्नल आलाय तो इलेक्ट्रिक आहे, पण कम्प्युटरला कोणतं सांगतो, डिजिटल. मग त्याचं जे काही इलेक्ट्रिक टू डिजिटल मध्ये कन्व्हर्जन होतं त्याला म्हणतात डिमॉड्युलेशन. ओके. तर हे तुम्हाला सांगायचं आहे की दोन टाईपचे मॉडेल हे आहेत मोडेम. एक आहे असिंक्रोनस आणि दुसरा आहे सिंक्रोनस. असिंक्रोनस मोडेम ट्रान्समिशन क्लॉक इज नॉट यूज. याच्यामध्ये जे काही ट्रान्समिशन क्लॉक आहे ते यूज होत नाही असं सांगा. ओके. आणि तिकडे सिंक्रोनाइज मध्ये क्लॉक यूज होते असं सांगा. त्यानंतर मेसेजेस शॉर्ट असतात, तिकडे मेसेज लार्ज असतात. इट इज यूज टू ट्रान्समिट अ कॅरेक्टर डेटा. कॅरेक्टर सिंगल सिंगल कॅरेक्टर ट्रान्समिट करण्यासाठी होतो. इकडे जो काही डेटा आहे तो जास्त वाईड व्हरायटी ऑफ डेटा ट्रान्समिट करण्यासाठी होतो. इथे जो डेटा आहे सिरियली नसतो, इथे सिरियली असतो असं सांगा. प्रॉपर कोणते दोन दोन पॉईंट्स लिहा. नेक्स्ट आहे तुमचं, हा एक क्वेश्चन असतो लास्ट, राईट द फंक्शन ऑफ इच ऑफ दिस डिव्हाइसेस. 4 मार्काला क्वेश्चन असतो. मोडेम, हब, रिपीटर आणि राउटर. मोडेम पाहिला आपण. मोडेम म्हणजे मॉड्युलेशन ऑर डिमॉड्युलेशन, किंवा असं सांगा की मोडेम इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट डिजिटल सिग्नल टू अॅनालॉग अँड अॅनालॉग सिग्नल इंटू डिजिटल. डिजिटल टू अॅनालॉगला मॉड्युलेट म्हणतो, डिमॉड्युलेट अॅनालॉग टू डिजिटलला म्हणतो. इट इज यूज टू कनेक्ट द कम्प्युटर टू इंटरनेट. कम्प्युटरला इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी यूज होतो. 2 पॉईंट लिहायचे, एका मार्कासाठी आहे तर 2 किंवा 3 पॉईंट लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. मी ते 3 पॉईंट दिले. मोडेम कन्वर्ट डिजिटल टू डेटा टू अॅनालॉग डेटा आणि व्हाईस वर्सा, ते पण सांगितलंय तुम्हाला. परत हब काय असते आपण वरतीच पाहिले. हब काय करतो, कनेक्टिव्हिटी डिव्हाइस आहे इन विच केबल कॅन बी कनेक्टेड टू सेंट्रलाइज नेटवर्क ट्रॅफिक थ्रू अ सिंगल कनेक्टिंग पॉईंट. हब काय करतो, मल्टिपल पीसीना कनेक्ट करतो. ओके. आणि त्याच्यानंतर हा काय करतो, मेसेज ट्रान्समिट करतोय एकमेकांना, ते पण सांगू शकता. सेंड अँड रिसिव्ह द प्रॉपर रिसिव्ह द मेसेज अँड प्रॉपर डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतो. रिपीटर काय करतो, रिपीटर इज अ डिव्हाइस. एक रिपीटर अशी डिव्हाइस आहे विच रिशेप अँप्लिफाय द सिग्नल. म्हणजे ह्याचं काम काय, रिपीटर जेव्हा आपलं केबल खूप लांबून ट्रॅव्हल करून आलाय, त्यानंतर जो काही डेटा आहे पोचायला पाहिजे तो थकलाय. ऍटेन्युएशन मुळे काय होतं, सिग्नल वीक होतात. मग आता त्या सिग्नलला वीक न होऊ देणं, तर ते बुस्टर डोस देण्याचं काम करतो रिपीटर. रिपीटर हा रिशेप करतो किंवा अँप्लिफाय करतो. अँप्लिफाय म्हणजे रिजनरेट करतोय सिग्नलला.
ठीक आहे. हा रिपीटर लिहा. राउटर काय, इट इज कनेक्टेड डिव्हाइस टू कनेक्ट टू और मोर टॉपोलॉजिकली सिमिलर और डिसिमिलर लॅन. टोपोलॉजिकली सिमिलर और डिसिमिलर लॅनला कनेक्ट करण्यासाठी किंवा मल्टिपल टोपोलॉजीला कनेक्ट करण्यासाठी जे डिव्हाइस यूज होते ते राउटर आहे. ओके. आणि हा मोस्ट इफिशियंट पाथ फाइंड आउट करतो सेंडिंग अ पॅकेट. म्हणजे सोर्स टू डेस्टिनेशनला शॉर्टकट पाथमध्ये, छोट्या छोट्या पाथमध्ये मेसेज पोहोचवण्याचं काम करतो राउटर. हे झाले तुमचे क्वेश्चन. त्याच्यानंतर हा दोन डिव्हाइसेस विचारतात, रिपीटर आणि राउटरवर विचारतात. तुम्ही हे वाचून घेतलं तरी चालेल, खूप सोपं आहे. रिपीटरची डायग्राम काढायची. इकडून वीक सिग्नल त्याला ॲम्प्लिफाय करतो. वीक सिग्नल जे असेल, फॉर एक्झाम्पल सिग्नल खूप वीक आले लांब ट्रॅव्हलिंग करून, त्याला रिबिल्ड, रिजनरेट किंवा रिशेप करण्याचं काम करतो. हा सांगा तुम्ही डायग्रामवरून. राउटर पण तेच दिले, हे दोन राउटर असतात, स्टॅटिक राउटर आणि डायनामिक राउटर. आपण राउटर बद्दल वरती इन्फॉर्मेशन पण पाहिली. अजून एक लास्ट क्वेश्चन आहे, एक मिनिट सांगते. हा वाला क्वेश्चन. ओके. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येतो, एक्सप्लेन ब्रीफ फॉलोइंग ऍक्सेस मेथड. कोणत्याही दोन ऍक्सेस मेथड विचारतील. कंटेन्शन आहे, दुसरी टोकन पासिंग आहे, आणि तिसरी एक असते कोलिजन वाली एक मेथड. एक अजून एक मेथड असते. मला दोनच विचारल्यात, कंटेन्शन आणि टोकन पासिंग, है ना. पोलिंग एक असते, ती नाही विचारली तुम्हाला, पण सांगते. कंटेन्शन म्हणजे काय. आता बघा, दोन पीसी जोडलेले आहेत, है, तर ते दोन पीसी काय करतोय, एका केबलनी जोडले आहेत. हा पीसी मेसेज करतोय आणि हा पण मेसेज करतोय. जर हे दोघं एकमेकांना कम्युनिकेट करण्यासाठी एकच केबलचा यूज करत असतील, तर ऍट अ टाइम जर याने मेसेज सेंड केला आणि यांनी मेसेज सेंड केला, हा जेव्हा मेसेज सेंड करतो आणि हा मेसेज सेंड करतो, तर एका पॉइंटला जाऊन तो मेसेज काय होणार, स्टक होणार, आणि ह्या पॉइंटला म्हणतो आपण कोलिजन. म्हणजे कंटेन्शन आहे, कंटेन्शन मेथड आहे. इन कंटेन्शन एनी कम्प्युटर इन अ नेटवर्क कॅन ट्रान्समिट ॲट अ टाइम. जो काही तुमचं मेसेज आहे, ट्रान्समिशन आहे किंवा कम्युनिकेशन आहे, तो कोणताही पीसी ॲट अ टाइम ट्रान्समिट करू शकतो. आणि जर दोन्हीनी ट्रान्समिट केलं, म्हणजे दोन्ही कम्प्युटर, टू कम्प्युटर अटेम्प्ट टू ट्रान्समिट ॲट अ सेम टाइम, त्याला म्हणतो आपण कोलिजन. म्हणजे दोन्ही कम्प्युटर, इकडून एक गाडी आली, इकडून एक गाडी आली, वन वे असेल, तर एका ठिकाणी ते टक्कर होणार त्या टाईपमध्ये. तर जिथे दोन्ही नेटवर्क ॲट अ टाइम, दोन्ही कम्प्युटर ॲट अ टाइम जर ट्रान्समिट करतील डेटा, तर तिथे काय होणार, कोलिजन होणार. मग ही कोलिजन अवॉइड करण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याकडे कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम यूज करतो. टू अवॉइड कोलिजन, ही कोलिजन अवॉइड करण्यासाठी कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम यूज करतो. म्हणजे काय, की बिफोर सेंडिंग कंटेंट, है ना, अटेम्प्ट ट्रान्समिट, आधी चेक करा की नेटवर्क बिझी आहे का. हे करणं म्हणजे काय, कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम. ते सांगा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला टोकन पासिंग सिस्टीम एक डायग्राम काढून सांगू शकता. टोकन पासिंग सिस्टीम आपण रिंग टोपोलॉजी मध्ये यूज केलेली आहे. ओके. पासिंग युटिलाइज्ड फ्रेम इज कॉल्ड टोकन. टोकन म्हणजे काय, एक युटिलाइज फ्रेम आहे, ज्याच्याकडे टोकन आहे तोच नेटवर्क डेटा ट्रान्समिट करणार, याला म्हणतो आपण टोकन. विच सर्क्युलेट अराउंड द नेटवर्क. मग आता एखाद्या पीसीचं काम झालं, टोकन म्हणजे त्याने डेटा ट्रान्समिट केला किंवा रिसिव्ह केला, तर तो ते टोकन पास करणार पुढच्या सिस्टीमला. आपण ते रिंग टोपोलॉजीमध्ये पाहिलं होतं. कम्प्युटर दॅट नीड टू ट्रान्समिट मस्ट वेट अंटिल रिसिव्ह द टोकन. ज्याच्याकडे टोकन नाही, तोपर्यंत ट्रान्समिट करू शकत नाही, रिसिव्हही करू शकत नाही सिग्नल. ओके. जोपर्यंत टोकन येत नाही तोपर्यंत तो ट्रान्समिट किंवा रिसिव्ह करू शकत नाही. मग व्हेन अ कम्प्युटर रिसिव्ह अ टोकन इट परमिट टू ट्रान्समिट. ज्याच्याकडे जेव्हा टोकन मिळालं तर तो काय करू शकतो, डेटा ट्रान्समिट करू शकतो. वेन कम्प्युटर कम्प्लिटली ट्रान्समिट इट पासेस टोकन फ्रेम टू द नेक्स्ट स्टेशन, टोकन रिंग नेटवर्क. नेक्स्ट स्टेशनला तो काय करतो, एकदा काम झालं की नेक्स्ट स्टेशनला तो पास करतो. असा हा तुमचा 18 मार्काचा युनिट आहे. तर करा हा युनिट, एवढेच क्वेश्चन करा, त्याच्या बाहेर काही क्वेश्चन नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.